बीडमधून अत्यंत धक्कादायक बातमी। बीडजवळच्या इमामपूर रोड परिसरात एका 3 वर्षीय चिमुकलीला गळफास दिलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली आहे। 2 दिवसांपूर्वीच याच चिमुकलीच्या वडिलांचा मृतदेह इमामपूर रोड परिसरात गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये आढळून आला होता आणि त्यानंतर आता 3 वर्षीय चिमुरडीचा देखील गळफास दिलेल्या अवस्थेमध्ये मृतदेह आढळून आलाय। 2 दिवसांपूर्वी जयराम बोराडे या व्यक्तीनं इमामपूर रोड परिसरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती। बोराडे यांच्यासोबत त्यांनी 3 वर्षाची मुलगी घरातून बेपत्ता होती। तिचा 2 दिवसांपासून शोध सुरू होता। आज सकाळी याच परिसरात एका झाडाला गळफास दिलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळून आलाय। या घटनेमागचं कारण अद्यापही समजू शकलं नसून ग्रामीण पोलीस घटनेचा तपास करतायत। तपास करायला पाहिजे सगळा काय जे आहे ते। पोलीसवाल्यांनी जे आहे ते सगळं ओरिजिनल काढायला पाहिजे। याआधी काही भांडणं वगैरे काही झालं? भांडणं तर आतापर्यंत आमची कोणासोबतच नव्हती। अशा एवढ्या टोकापर्यंत कोणासंग भांडणं नव्हती, दुश्मन नव्हती। चाललं थोडंफार असले कोणासंग, पण एवढं कोणासंग काहीच नव्हतं। ग्रामस्थ चांगला होता, कधी वाटलंच नाही असं करीन। ते शेतात जात होता, काम पिम करत होता, कुठं कोणात राहत नव्हता, म्हणजे काही नव्हता, फाट्या येत नव्हता, काही नव्हता विषय। सगळे आज दुःख झाले सगळ्या गावाला। ते मुलगी बी अशी आज भेटली, आढळून आली रामगडास तिथं। असं व्हायला नाही पाहिजे। आता काय झालंय निष्पक्षपात काय, आमची मागणी पोलिसचा विश्वास आहे आमचा, लक्ष काय असतं याचा उलगाडा। जयराम बोराडे यांचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता। त्याबाबत मृतदेहाचे पोस्टमार्टम वगैरे करून पुढील कार्यवाही करण्यात आली आहे आणि त्या दरम्यान त्यांच्यासोबत एक त्यांची 3 वर्षाची मुलगी अक्षरा नावाची मुलगी होती, पण ती मिळून येत नव्हती। त्याबाबत शोध चालू होता। आज रोजी सदर मुलीचाही गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये मृतदेह आपल्या रामगड परिसरामध्ये आढळून आलेला आहे आणि ते पुढील कार्यवाहीसाठी मृतदेह पाठवण्यात आलेला आहे। अधिक तपास सुरू आहे। आणि या बातमीसह दुपारच्या बातम्यांमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची। पुढचे